लक्षवेधी क्रमांक 5 किशोर दराडे लक्षवेधी क्रमांक 5 त्यांचं पण घेणार आहोत. वितरित केल्याप्रमाणे महोदयाला त्या बैठकीला जायचं. जळगाव जिल्ह्यातील कार्यरत त्याच्यामुळे असलेल्या त्यांचं कृषी अगोदर विज्ञान तुमचं नंतर. केंद्रातील कार्यालय समन्वयक यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून कृषी विज्ञान केंद्रात 55 एकरातील वृक्ष तोड करून परस्पर विक्री केली आहे. कार्यालयाने लागणाऱ्या कामकाजासाठी लागणारी सामुग्री जळगाव जिल्ह्यातनं न घेता, धुळ्यातनं न घेता नाशिकला खरेदी केली. ती खरेदी करीत असताना त्याच्या स्वतःच्या भावाचं दुकान आणि ज्या ज्या गोष्टी नको असणाऱ्या गोष्टी परचेस करून कोरे बिल आणून शासनाची मोठ्या प्रमाणात यांनी फसवणूक केलेली आहे. माझा प्रश्न असा आहे, 55 एकर क्षेत्र आहे कृषी विज्ञान केंद्रात. 55 एकर क्षेत्रात पुष्कळ तोड करून परस्पर विक्री केली आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, वन विभागाची शासनाची परवानगी न घेता वृक्षारोपण तोड केलेली आहे. दुसरी गोष्ट, ती परस्पर सुद्धा विकली आहे. ती करत असताना त्या उत्तरात म्हटलं आहे, छोट्या झाडं तोडले, फांद्या तोडलेले. सभापती महोदय, हे समोर फोटो आहे, त्या फोटोमध्ये हे छोटे झाडं नसून खूप मोठे झाड आहे. आणि विद्यापीठात जे झाडं असणार हे प्रत्येकाच्या औषधी निर्माणासाठी, बियाण्यासाठी कामं येत्या. अशा ठिकाणी त्यांनी तोडत असताना शेजारी एक टेम्पो दिसतोय, तिथे परस्पर विक्री करण्याचं सुद्धा काम त्या बहादारांनी केलेले. यावर थांबला नाही, काही झाडं होते ते विक्री करून काही जागा नष्ट केली. अशा परिस्थितीत त्या अधिकाऱ्यांनी तिथे काम केलेलं आहे, त्यावरच ते थांबले नाही. नंतर ज्या कामकाजासाठी स्टेशनरी वगैरे लागत होती, जे कायद्यामध्ये आपल्याला एसओपी सिस्टीम वागली पाहिजे, लावली पाहिजे, ते न वापरता स्वतः वडिलांच्या दुकानातनं हे मटेरियल परचेस केलं आणि स्वतःच्या हाताने ते बिल मंजूर करून घेतले. लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. सभापती महोदय, यावर ते थांबले नाही. पर्चेसिंग संबंधित दुकानदारांकडे, जवळच्या दुकानदारांकडे करायचं असल्यामुळे त्यांनी त्यांच्या वडिलांच्याच नावचं दुकान साठवलं आणि स्वतःच्या हाताने बिल तयार करून शासनाचे आणि शेतकऱ्यांचे पैसे लुटण्याचा प्रयत्न केला आहे. ते बहादर याच्यावर न थांबता विद्यापीठाचे ट्रॅक्टर, दोन्ही ट्रॅक्टर, विद्यापीठाचा डिझेल असेल, ड्रायव्हर असेल, हे सर्व वापरून स्वतःची शेती करण्यासाठी वापरायचे आणि ती रिसर लॉगबुक मध्ये नोंद सुद्धा केलेली त्या संदर्भातली. म्हणजे माझा प्रश्न असा आहे, हा अधिकाऱ्यांना कोणाचा सपोर्ट आहे, कोणाच्या आधिपत्याखाली एवढं मोठं चुकीचं काम करतं? शेतकऱ्यांना बियाणं मिळणं पाहिजे ते शेतकऱ्यांना न देता स्वतः बाहेर प्रायव्हेट मार्केटला विकण्याचं काम आणि लाखो रुपये लुटण्याचं काम ह्या अधिकाऱ्यांनी केलेले. दुसरी गोष्ट, आज शेतकऱ्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे, शेतकऱ्यांना मक्याला भाव नाही, कांद्याला भाव नाही. अशा परिस्थितीत बियाणं जर घ्यायचं ठरलं तर हे अधिकारी देत नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, या अधिकाऱ्याला तर सस्पेंड करून याच्यावर पोलीस कारवाई करावी आणि ह्या गुन्ह्यामध्ये, संबंधित गुन्ह्यामध्ये जे जे असतील यांना सुद्धा निलंबित करण्यात यावे. दुसरी गोष्ट, करोनाच्या काळामध्ये 2 वर्षाचे बिल, 2 वर्षाचे पगार आणि बिल कोणी नसताना संबंधित ह्या अधिकाऱ्यांनी अदा केलेले, याची सुद्धा वसुली करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, सदस्य किशोर दराडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील अनियमितता व गैरकारभाराबाबत तसेच डॉक्टर हेमंत बाहेती प्रकल्प समन्वयक यांनी पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल डॉक्टर सी.डी. देवकर, अध्यक्ष तथा सहयोगी अधिष्ठा कृषी महाविद्यालय धुळे यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती केली होती, नेमण्यात आली होती आणि सदर चौकशी समितीने त्यांचा अहवाल हा सादर केलेला आहे. प्रकल्प समन्वयक श्री बाहेती व अन्य 8 कर्मचारी यांची विभागीय चौकशी दिनांक 9/2/2024 रोजी सुरू करून कुलगुरू राहुरी विद्यापीठ यांच्याकडे सुनावणी दिनांक 13/9/2024 रोजी त्यांची सुनावणी झाली आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना वर्तणुकीमध्ये सुधारणा करण्याची संधी देण्यात आली होती. त्यांच्या वर्तणुकीचा अहवाल दिनांक 29/1/2026 रोजी कृषी विद्यापीठामध्ये
सादर करण्यात आलेला आहे. तथापि कृषी विज्ञान केंद्रातील 2 ट्रॅक्टर स्वतःच्या मालकीच्या शेतात वापरणे, कार्यालयातील कामकाजासाठी लागणारी सामग्री नाशिक येथील डेस्टिनी प्लॅनर या दुकानातून खरेदी केली असणे, सदर दुकान डॉक्टर भैती यांच्या भावाच्या नावाने असणे, सदर दुकानातून मास्क, आयपॅड व इतर वस्तू यांची बनावट खरेदी केलेली दाखवून स्वतःचा आर्थिक फायदा तयार करून घेणे इत्यादी आरोपाच्या अनुषंगाने चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. मान्य सदस्यांचे लक्षवेधीच्या माध्यमातून जे आता नवीन काय मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्याच्या अनुषंगाने डॉक्टर हेमंत भायती, प्रकल्प सोनक यांना निश्चित प्रकारे हे जे गुन्हे किंवा यांचं जे आहे सदस्यांचं म्हणणं खरं धरून त्यांना ताबडतोब त्यांना निलंबित करण्याच्या सूचना ह्या विद्यापीठाला देण्यात येत आहेत. तसे सुधारित चौकशी अहवाल सादर करण्याबाबतचा विद्यापीठाला निर्देश देण्यात येत आहेत. किशोरजी दराडे. निलंबित केल्या गुन्हे दाखल झाले पाहिजेत. संबंधित अधिकारी त्याच्यावर ज्यांनी भ्रष्टाचार केला यांनाही निलंबित करून यांच्यावर गुन्हे दाखल करणार का? सभापती महोदय, या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलं की आता काय त्यांनी नवीन मुद्दे दिलेले आहेत. ते नवीन मुद्द्यामध्ये सुधारित चौकशी करून या बाबतीमध्ये जो अहवाल सादर केल्यानंतर त्या बाबतीमध्ये आपण एकदा त्यांना करतोय, पण त्या बाबतीमध्ये जर त्या अहवालात जर आले तर निश्चित प्रकारे गुन्हे दाखल केले जातील. अहवालात आल्याचं आपण सांगितलं. नाही, सुधारित अहवालात आहे. नवीन मुद्दे आज यांनी सभापती महोदय नवीन मुद्दे काही त्या सदस्यांनी दिलेले आहेत. हे नवीन मुद्दे सुधारित मुद्द्यांचाच अहवाल त्या आपण मागवतोय आणि त्या अहवालानंतर निश्चित प्रकारे तिथं त्यांना हे केलं जाईल. ठीक आहे. लक्षवेधी क्रमांक 6 सदाशिव